हाय, मी बासरी. मॉर्निंग जेवढी फ्रेश आणि सुंदर असते ना, तेवढीच ती कामेही घेऊन येते. कारण सकाळी उठून ना कुठली स्त्री अशी नाही की ती म्हणेल, हा आपल्याला ना थोडा आणखीन आरामाची गरज आहे, तर आपण कामे नंतर करूत आणि अगोदर थोडा वेळ झोप झाली नाही तर डबल झोपून घेऊ. तर असं होत नाहीये. कारण मॉर्निंगला ना खरंच सगळ्यांनाच खूप कामे असतात. जे जॉब करतात त्यांनाही आणि जे हाऊसवाईफ आहेत त्यांना दोघींनाही. कारण ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना टिफिन बनवून द्यायची घाई असते आणि ज्या ऑफिसला जातात त्यांना सगळं आवरून ऑफिसला टायमिंग मध्ये पोहोचायची त्याची घाई असते. सगळ्यांची कामे सेमच असतात. त्यामुळे ना आपल्याला मॉर्निंगला ना जेवढा टाइम असेल तेवढा कमीच पडतो. कारण टाइम काही पुरत नाहीये आणि काम काही संपत नाहीये. त्यामुळे जेवढं झालेलं आहे टायमिंग मध्ये तेवढंच ओके आहे म्हणायचं आणि चालायचं. आज मीही सकाळी लवकर उठून सगळीकडून झाडू मारून घेतलं आणि नंतर ना फरशी पुसून घ्यायला सुरुवात केली होती. आता ही 2-3 कामं ना डेलीचे असतात. त्याचा कंटाळा तर येतो, पण ते नाही केले ना तर फ्रेशही नाही वाटत. आणि जर आपलं घर किंवा अंगण फ्रेश नसेल तर म्हणतात की आपल्या घरात लक्ष्मी राहत नाहीये. आता त्याचं लॉजिक तरी काही माहिती नाहीये, पण आपल्याला तरी फ्रेश वाटावं म्हणून ना आपण स्वच्छ ठेवायचं. इकडे माझं सगळं काम आवरून झालं होतं. म्हणजे पाणी ते बाहेर मारून घेतलं होतं आणि यांनी ना यांचं काम सुरुवात केलं होतं. मग काय, यांनी मला डबल काम वाढवून ठेवलेलं आणि ते काम करण्यातच माझा डबल अर्धा तास गेला. कारण ते सुकायला ना पाणी ते सगळं, त्यामुळे टाइम लागला आणि मला नंतर रांगोळी काढायलाही उशीर होत होता. पण मग काय, आता केलेलं आहे म्हणलं, सकाळी सकाळी चिडचिड कशाला करायची. त्यामुळे थांबून घेतली आणि नंतरच रांगोळी काढायला सुरुवात केली होती. आता उशीर जरी झाला असेल ना तरी छोटी का असेना पण अंगणामध्ये छान रांगोळी असेल ना तर प्रसन्नही वाटतं. ते झाल्यानंतर ना बऱ्यापैकी माझं सगळं काम आवरलेलं होतं आणि घरामध्ये इकडं कापूर आणि धूप झाला आणि हे झाल्यानंतर ना आम्हाला ऑफिसला जायचं होतं. तर ब्लॉग कसा वाटला